नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्याला त्रास देणाऱ्या नातेवाईकांशी वागणं म्हणजे संयम, शहाणपणा आणि थोडीशी रणनीती याचं मिश्रण असतं. आजच्या व्हिडिओमध्ये अजून काही स्मार्ट आणि परिणामकारक मार्ग सांगितले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिली गोष्ट म्हणजे बोलण्याआधी थांबा आणि विचार करा. त्यांनी काही टोचून बोललं तर लगेच उत्तर देऊ नका. थोडं थांबा, स्मित हास्य करा आणि मग ठरवा की उत्तर द्यायचं की नाही. ही छोटी सवय तुम्हाला त्यांच्या नियंत्रणातून मुक्त करते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा हेतू समजून घ्या किंवा ओळखून घ्या. कधी कधी ते मुद्दाम तुम्हाला चिडवण्यासाठी किंवा चेतावणी देण्यासाठी असं करत राहतात. फक्त तुमचं मन चिडवण्यासाठी त्यांच्या खेळात अडकू नका. तुम्ही जितके शांत तितकेच ते हरतात, हे कायम लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे अंतर ठेवा, पण सौजन्य जपायला विसरू नका. त्यांना पूर्ण कट करू नका. कधी सामाजिक बंधन असतात, पण भेट झाली की नमस्कार एवढंच आणि मग स्वतःचं काम करायला सुरुवात करा. असं केल्याने त्यांना कळतं की तुम्ही आता त्यांच्या नाटकात सहभागी नाहीत, त्यामुळे हे नक्की करून पहा. चौथी गोष्ट म्हणजे सीमा स्पष्ट ठेवा. जर ते नेहमी वैयक्तिक गोष्टी विचारत असतील, जसं की तुमची पगार, लग्न, मुलं, घर याबाबत असू शकतं, पण शांतपणे पण ठामपणे सांगा, मी वैयक्तिक गोष्टी शेअर करत नाही. आपण दुसरं काही बोलू शकतो का असा प्रश्न करा. ही वाक्ये थोडी सरावाने सहज मिळतात आणि खूप प्रभावी ठरतात. पाचवी गोष्ट म्हणजे तुमचं आत्मविश्वासाचं कवच नेहमी तयार ठेवा. स्वतःला रोज आठवा, मी इतरांच्या मतापेक्षा माझ्या कृतीने ओळखला जातो किंवा जाते. असे आत्मसंमोहन तुम्हाला नकारात्मक लोकांच्या प्रभावापासून वाचवते आणि मानसिक त्रास देखील होत नाही. सहावी गोष्ट म्हणजे कृतज्ञतेची सवय लावा, ज्यामुळे मन शांत राहतं. दिवसातून 2 मिनिटे तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी लिहून काढा. याने मन मजबूत होतं आणि नकारात्मक लोकांचा प्रभाव आपल्यावर कमी होतो. सातवी गोष्ट म्हणजे गरज पडली तर भावनिक अंतर ठेवा. शारीरिक अंतर नाही, पण भावनिक अंतर ठेवा. त्यांच्या बोलण्याने मनावर परिणाम होऊ देऊ नका. ते असं बोलतात म्हणजे त्यांचं जग तसं आहे, माझं नाही, असं मनाशी ठामपणे सांगा. आठवी गोष्ट म्हणजे तुमच्या मर्यादा ठेवल्यानंतर अपराधी वाटू देऊ नका. लोक म्हणतील, तू बदललास किंवा बदललीस, आधीसारखी राहिली नाहीस. होय, कारण तुम्ही स्वतःसाठी शांतता निवडलेली आहे आणि ते चुकीचं देखील नाही. ते आदराचं चिन्ह आहे. 9वी गोष्ट म्हणजे शांत राहा, पण मर्यादा ठेवा. सतत प्रतिक्रिया देऊ नका. त्यांच्या प्रत्येक बोलण्यावर उत्तर देण्याची गरज नाही, पण मर्यादा ठेवा. मला या गोष्टीबद्दल बोलायचं नाही, असं नम्रपणे पण ठामपणे सांगायला विसरू नका. 10वी गोष्ट म्हणजे त्यांचा विषय बदलून टाका. ते टोचून बोलत असतील तर विषय दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा. अरे ते सोड ना, सांग ना, तुझ्या कामाचं काय चाललंय, असा प्रश्न त्यांना विचारा. याने वाद टळतो आणि तुमचं नियंत्रण देखील वाढतं. 12वी गोष्ट म्हणजे स्वतःवर लक्ष ठेवा. त्यांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका. त्यांच्या बोलण्याने तुमचा मूड खराब होऊ देऊ नका. माझं मन माझ्या नियंत्रणात आहे, असे मनाशी ठामपणे सांगा. जे लोक त्रास देतात त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते, तीच देऊ नका. त्यामुळे सर्व काही नीट होते. 13वी गोष्ट म्हणजे अंतर ठेवा, पण गरज असेल तर मर्यादित संपर्क ठेवा. शक्य असल्यास भेटी कमी करा. फोनवर किंवा मॅसेजवर बोलणंही मर्यादित ठेवा. कधीकधी थोडं अंतर हे शांततेचं औषध असतं. 14वी गोष्ट म्हणजे हसून दुर्लक्ष करा. ते काहीही बोलले तरी हां बरं आहे असं हसून उत्तर द्या. ही शांततेची ताकद त्यांना खूप त्रास देते आणि तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते. 15वी गोष्ट म्हणजे समर्थन करणाऱ्या लोकांशी जास्त संपर्क ठेवा. त्यांना तुमचं खरं भलं हवं आहे, अशा लोकांच्या सहवासात राहायला सुरुवात करा. त्यांच्याकडून मिळणारी सकारात्मक ऊर्जा तुमचं मन मजबूत ठेवते.
16वी गोष्ट म्हणजे आपल्या यशाने उत्तर द्या. काही वेळा शब्द नव्हे तर तुमचं यशच सर्वात प्रभावी उत्तर ठरतं. ज्यांना तुम्ही काहीच करू शकत नाहीत असं वाटतं त्यांच्यासमोर तुमचं काम बोलू द्या. बाकी काही करण्याची गरज नाही. नातेवाईकांशी पूर्णपणे संपर्क तोडणं तर शक्य नाही, पण या काही गोष्टी नक्कीच करून पहा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. समोरच्याच्या मनशांतीचं जाऊ द्या, पण आपल्या मनशांतीसाठी ह्या गोष्टी नक्कीच करून पहा. त्रास कमी होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.